विभागीय आयुक्त कार्यालय विधान भवन पुणे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांना दुकान नंबर 34 विका सेवासह संस्था मोरोची व सोनबा महादेव वाघमोडे स्वस्त धान्य दुकान हे परवानाधारक रेशनधारकांची फसवणूक करून माल कमी देतात यांची चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत। त्या अनुषंगाने केलेला वार्तालाप। सोलापूर जिल्हा प्रतिनिधी MK न्यूज माळशिरस। तुमचे रेशन कुठल्या दुकानात आहे? काय नाव आहे ते रेशन दुकानदाराचे? संभाव मोठा रेशन दुकानदाराचं नाव आहे. बर, तुमचं रेशन कार्ड आता आम्ही ऑनलाईन PH तुमचं कार्ड आहे, पण तुमचं आम्ही आता कार्ड ऑनलाईन माहिती घेतली तुमच्या कार्डाची, तर तुम्हाला एकूण सगळा माल 26 किलो मिळत आहे। पण तुम्हाला किती गहू आणि तांदूळ किती देतात? मला गहू 10 तांदूळ 10, तर तुमचा 6 किलो माल ते कपात करतात। शासनाकडून तुम्हाला 26 किलो येतोय, पण तुमचा 6 किलो माल ते कपात देत नाही तुम्हाला। मग आता शासनाकडून येणारा माल तुम्हाला देत नाही ती, बरोबर? तुमचं धान्य घेताना पावती काढली जाते का? आम्हाला पावती कधी दिली जात नाही. बरं, पावती तुम्हाला देत बी नाही त्यांनी तुमच्या तिकडे काढत पण नाही। बरं, तुम्हाला पावती तर दिलीच नाही. तुम्हाला रेशन धारकाकडून फसवणूक आहे का? हो, 100% फसवणूक. शेंदेवडी या गावामध्ये रेशन धारकांची थोडीशी चौकशी केली असता त्यांना आपण विचारूया त्यांना माल कुठल्या पद्धतीने मिळतो। तुमचं नाव काय? गोविंदाबाई शेंडे, तुम्हाला रेशन दुकान कुठलं आहे? कासेवाडी, रेशन दुकानदाराचं नाव काय? सोनबा वाघमोडे। तुम्हाला ह्या महिन्याला गहू किती मिळाला? गहू किती 5 किलो घेत, किती तांदूळ 5 किलो, 10 किलो तुम्हाला हा माल कधी 10 किलो गहू हा. आणि 5 किलो तांदूळ तांदूळ. ह्या पद्धतीने तुम्हाला रेशन दुकानदार माल देत आहे। पण तुमचं ऑनलाईन चेक केलं असता तुम्हाला 30 किलो माल मिळतोय। ऑनलाईन चेक केले असता तर तुम्हाला 10 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ असा 15 किलो माल देत आहे। तुमचा माल 15 किलो हा तुम्हाला देत नाही, तुमची फसवणूक करतोय का फसवणूक तुमची? तुम्हाला व्यवस्थित कार्डामध्ये नाव किती आहेत? कार्डामध्ये तुमचे नाव किती आहेत? 6 आहेत का? बरं, 6 पंचे 30 किलो तुम्हाला माल शासनाच्या नियमाप्रमाणे मिळतोय, पण तुम्हाला 15 किलो दिला जातोय। कधी 10 किलो देतात का कधी 15 किलो देतात? तुम्हाला माल कसा कसा कमी माल आला असला तर पदार्थ देते. हां, गावात जर दिला जातो का? नाही गावात जरी काय कोणाचं मैत झालं, कोणाचा कार्यक्रम असला तर माल दिला जातो सुद्धा का? काय म्हणून बंद असतं पण बंद असतो तुम्हाला माल म्हणजे दिला त्या महिन्यात मालच दिला जात नाही कुणाला? जात नाही. 30 तारखेच्या पुढे काय बोलायचं नाही. बरं, तुम्हाला रेशन दुकानदार फसवतोय असं वाटतंय का? वाटतं आम्ही म्हणतो ना सगळ्याचा माल पाहिजे, आमची 6 माणसं आहे ते तिघाचाच माल देते. मग तुम्हाला 15 किलो माल फसवणूक होते का तुमची? होते तर काय मग